काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा यशस्वी करण्यासाठी गोवा काँग्रेस प्रभारी खासदार माणिकराव ठाकरे गोव्यात दाखल. गोवा काँग्रेस समन्वयक एल्फोन डिस्कोटा, गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, इतर नेत्यांनी ठाकरे यांचे केले स्वागत. संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ल्यात भरवस्तीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन. गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याचा संचार होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने वन विभागाला कल्पना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुचर्चित न्हावाशेवा सागर सेतूचे 12 जानेवारीला होणार लोकार्पण. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शासनाने छोटी मोठी कामे लवकर मार्गी लावण्यासाठी कंबर कसली. या कार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज झाली. वैभववाडी उंबर्डे फोंडा रस्त्यावरून डंपरची भरधाव वेगाने वाहतूक होत असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या विरोधात वैभववाडी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ही वाहतूक थांबवा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा ठाकरे गटाने दिला. वाहतूक खात्याचे संचालक उद्योगपतींच्या इशाऱ्यावर काम करतात, सर्वसामान्य लोकांना न्याय देत नाही असा आरोप गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. या संचालकाची वर्तणूक सुधारली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. उरणमधील एका ग्रामपंचायतीने प्रचंड गैरव्यवहार केला. गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर कारवाई झाली नाही तर प्रजासत्ताक दिनापासून आपण आमरण उपोषण करणार आहोत असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन डौर यांनी दिला. उरणचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले. दोडामार्गमधील तळेखोल उसब रस्त्यावर जंगली अस्वल आढळून आले. हा नेहमीचा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे काजू बागेमध्ये काम करणारे शेतकरी आणि मजूर यांची नेहमी ये-जा असते आणि याच रस्त्यावरून अस्वल फिरू लागल्यामुळे वन विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी आणि मजुरांमधून होऊ लागली आहे. 30 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा दादली पूल काम सुरू होण्यापूर्वीच वाताच्या भोवऱ्यात अडकला. पुलाच्या जागेपासून 150 मीटरवर नवा पूल उभारावा अशी मागणी पूर निवारण समितीने केली. मात्र आहे त्याच ठिकाणी नवीन पूल उभारला जाणार, त्यामुळे महाड पूर निवारण समितीने विरोध दर्शविला. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा ही संकल्पना राबवायला सुरुवात केली. आता हे अभियान मालवण तालुक्यातही सुरू आहे. मालवण पोलिसांनी व्यसनमुक्ती जनजागृतीवर भर दिला. मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. सावंतवाडीच्या खासगिलवाडा भागात एका घरात शिरताना भल्या मोठ्या अजगरला पर्यावरण प्रेमींनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. अजगर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी उडाली होती. सर्पमित्र नवीन हेरेकर यांची पत्नी नबिला आणि मुलगा कबीर यांनी या अजगराला पकडले.